प्रणाम आत्मवंदन. पृथ्वी तत्व. ओम पृथ्वी त्वया भूता लोकदेवी त्वविष्णाघृत त्वच्चधारय्या धारम्या नित्य पवित्र पुरुषासना. या मंत्राद्वारे पृथ्वी मातेला वंदन केले जाते. पृथ्वी तत्वाचे 5 उपप्रकार आहेत. पहिला आहे स्थिरता, जे शरीराची घनता, मजबूती, संबंधित मानसिक दृढता निर्धार करते. दुसरे आहे गुरुतत्व. हे गुरुतत्व पृथ्वी तत्वामुळे शरीरात हेवीने, स्थिरता आणि थकवा न येणे अशा गोष्टी होतात. कठीणता. तिसरी आहे कठीणता. हाडांची मजबूती, नखे, केस, दात यांमध्ये दिसणारी रचना. गंध म्हणजे सुवास. पृथ्वी तत्वाचा मुख्य तन्मात्रा गंध आहे. नाक, वास घेण्याची क्षमता, सुगंध व दुर्गंध याची ओळख. आणि 5वे आहे पोषण. पोषण म्हणजे ग्रोथ सपोर्ट. शरीरात अन्नाचे रूपांतर, वाढ, पोषण आणि बल निर्माण करण्यासाठी केले जाते. पृथ्वी तत्वाचे असे 5 उपप्रकार आहे, ज्याद्वारे आपले स्थिरता, गुरुतत्व, कठीणता, गंध आणि पोषण याद्वारे आपल्याला पृथ्वी तत्व सक्षम आणि सुदृढ केले जाते. या पृथ्वी तत्वाची म्हणजे मूलाधार तत्वाची साधना केल्यास आपले पृथ्वी तत्व म्हणजे आपल्या शरीरातील हाडे मजबूत होण्यास आणि निर्णय सक्षम आणि स्थिर होण्यास मदत होते. तसेच पृथ्वी मातेचा आशीर्वाद मिळण्यासाठी पायामध्ये चप्पल न घालता अणवाणी पायाने पृथ्वीवरती म्हणजे शेताच्या मातीत चालावे किंवा बागेमध्ये चालावे. यामुळेही आपले पृथ्वी तत्व सक्षम आणि सुदृढ होते. तसेच धरणी मातेला रोज नमस्कार करावा. पृथ्वीया धरणीधाती स्थिरा सैर्य करा शुभः. पृथ्वी माता सर्वांना स्थिरता देणारी आहे. ती आपल्या जीवनात स्थिरता, सुरक्षितता, स्थैर्य आणि पोषण निर्माण करते. जय सद्गुरू.